सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात। पुण्यातून पहिल्यांदा खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे। मंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांना फोन आलेला आहे आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा आता मंत्रिपदासाठी फोन आलाय, काय अधिकचे अपडेट? श्वेता, खरं तर हा महाराष्ट्राला जी मंत्रिपद दिली गेली आहेत ते त्यातून एक समतोल राखल्याचं बघायला मिळतंय आणि त्यात मुरलीधर मोहोळ हे पश्चिम महाराष्ट्रातून येतात। पुण्यासारख्या महत्वाच्या सिटीमधनं, मेट्रो सिटीमधनं मुरलीधर मोहोळ निवडून आलेले आहेत। त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडल्याचं बघायला मिळतंय। खरं तर मुरलीधर मोहोळ तुम्ही म्हणाल तसं पहिल्यांदाच खासदार झालेले आहेत। यापूर्वी त्यांनी पुण्याचं महापौर म्हणून चांगलं काम केलेलं आहे। त्यांच्या नावावरती भाजप खूप कायमस्वरूपी भाजपचे वरिष्ठ नेते आहेत ते समाधानी असल्याचं बघायला मिळत होतं। त्याच सगळ्या अनुषंगाचा विचार केला तर मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यामध्ये माळ पडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर यातला एक महत्वाचा मुद्दा मी जसं म्हणालो तसं पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा उत्तर महाराष्ट्रातील किंवा या सगळ्याचा समतोल राखण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडे केला गेलेला आहे। त्याच अनुषंगाने मुरलीधर मोहोळ। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर समतोल राखण्याचा प्रयत्न कुठेतरी यावेळी करण्यात आल्याचं पाहायला